नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 31 जुलै 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तर तिथूनही फॉलो करू शकता. तर बघूयात आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. सगळ्यात पहिली न्यूज जी आहे आपली, तर ती जे काही नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आलेलं आहे त्यासंबंधीचे आणि त्याच्या विश्लेषणात्मक काही लेख आहेत, त्याच्यातलेही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूयात. तत्पूर्वी एक गोष्ट क्लिअर करतो की आपण काल काही फॅक्ट्स तिच्यातले बघितले होते. आज राष्ट्रीय शिक्षण धोरण याच्यावर इत्थंभूत एक लेक्चर आपण बघूयात की जेणेकरून त्याचे इम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात, त्याचं सिग्निफिकन्स काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार तिच्यात असेल. आता या शिक्षण धोरणामध्ये प्रत्येक विद्यापीठामध्ये एक स्वतंत्र भाषांतर विभाग असणार आहे. भाषेची जी काही महत्त्व आहे वेगवेगळ्या भाषांचं, प्रादेशिक भाषांचं, ते या धोरणामध्ये मोठ्या प्रमाणावर लक्षात घेऊन काम केलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जोपर्यंत तुम्ही देऊ शकता, जसं किमान 5वी ते 8वीपर्यंत तुम्ही शालेय शिक्षण जे आहे तर ते मातृभाषेतून दिलं पाहिजे. म्हणजे एकंदरच मातृभाषा असेल किंवा ज्या काही प्रादेशिक भाषा असेल त्याचं महत्त्व इथं मोठ्या प्रमाणावर उद्धृत केलेलं आहे. आणि स्वतंत्र भाषांतर विभाग विद्यापीठांमध्ये असतील तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यातला. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की एकंदरच हे जे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे, त्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसुदा जो आहे तो डॉक्टर के कस्तुरी रंगन यांनी बनवला होता. सुरुवातीच्या याच्यामध्ये यांनी हिंदी सक्ती जी काही केलेली होती किंवा हिंदी सक्ती संबंधी याच्यामध्ये रेफरन्स होता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की परदेशी विद्यापीठांना प्रतिबंध करणारा स्वदेशी दबाव ह्या दोन गोष्टी या समितीने झुगारल्या. आता हे एक महत्त्वाचं होतं. सुरुवातीच्या काळामध्ये याच्यामध्ये हिंदीमधून शिक्षण वगैरे अशा सगळ्या गोष्टी होत्या. तर हिंदी सक्ती जी काही होती ती अन्यायकारक आहे हे बघून त्यांनी ती गोष्ट बाजूला केली होती. ती स्पॉटलाईट इयरबुकमध्ये तुम्हाला तो रेफरन्स मिळून जाईल. आणि एमफिल पण निरुपयोगी आहे. एमफिलचा तसा तेवढा काही उपयोग नाही, म्हणून ती गोष्ट बाजूला सारलेली आहे. आणि आता डायरेक्ट PhD साठी तुम्हाला जाता येतं, तर तोही एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये होता. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की देशाचं पहिलं शैक्षणिक धोरण जे आहे ते 1986मध्ये आलेलं आहे. 34 वर्षानंतर दुसरं धोरण येतं आहे. आणि स्वातंत्र्यानंतरचा चौथा हा मेजर चेंज आहे एज्युकेशनच्या बद्दलचा, तर हेही एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तर हे जे 10+2 तेही बदललेलं आहे, तर तो एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. कौशल्य विकास याला फोकस केलेला आहे. म्हणजे अध्यापकांच्या बाबतीत, टीचरच्या बाबतीत सुद्धा. आणि दुसरं म्हणजे 6वीपासून तुम्हाला व्होकेशनल ट्रेनिंग्स, तुम्ही कौशल्य विकासाचा सुद्धा विचार करू शकतात विद्यार्थी. तो एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होते की प्राथमिक शिक्षण हे आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित होतं. त्या प्राथमिक शिक्षणाकडे सुद्धा यांनी मोठ्या प्रमाणावर लक्ष दिलेलं आहे आणि गांभीर्याने दिलेलं आहे. पूर्व प्राथमिक जे काही आहे कायद्याच्या कक्षेत त्याला घेतलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ही जी सगळी हे आहे धोरणं, ते खरंच खूप प्रॉपरली बनलं आहे. म्हणजे बालवाडी, अंगणवाडी हे आधी पण आपण करत होतो, परंतु त्याचं मूल्यमापन वगैरे होत नव्हतं. म्हणजे त्याला एक फॉर्मल स्वरूप नव्हतं. तर ते आता खऱ्या अर्थाने याच्यामध्ये येणार आहे. आणि वयाच्या 3ऱ्या वर्षापासूनच जे काही मुलं आहेत त्यांच्या वाढीकडं लक्ष दिलं जाईल आणि त्यांना कौशल्य आत्मसात असू देत किंवा त्यांच्या एकंदरच डेव्हलपमेंटवर फोकस असणार आहे. त्याच्यानंतर शिक्षणाची भाषा, तर हा आपल्याकडे सर्वाधिक वादाचा मुद्दा होता. आणि त्याच्यामध्ये उत्तरेकडच्या राज्यांचा दबावही आणि हिंदीचा जो इश्यू आहे की आपल्याला माहिती आहे हिंदी ही काही राज्यभाषा किंवा राष्ट्रभाषा नाही आहे. राज्यभाषा, राष्ट्रभाषा. पण तशा पद्धतीने बरंच चित्र रंगवलं जातं. तुम्हाला जर आठवत असेल की आपण शाळेत असताना ते राष्ट्रभाषा हिंदी म्हणून काही परीक्षा व्हायच्या, त्या कदाचित तुम्ही दिल्या असतील, त्या आताही चालू असतील, आमच्या वेळेसही व्हायच्या. पण हे कुणी सांगितलं नाही की ही राष्ट्रभाषा नाही आहे. संविधान आपण वाचतो, आपल्याला क्लिअर आहे की ही राष्ट्रभाषा नाही आहे, राजभाषेचा दर्जा आहे. मग तो सगळा जो मुद्दा आहे आणि आपण एक्झाम ज्या काही देत असतो तर त्या सर्टिफिकेटवर लिहिलेलं आहे राष्ट्रभाषा हिंदी. तर हे सगळे जे काही प्रकार आहेत आणि हिंदी सक्ती मोठ्या प्रमाणावर याच्यात होती. सुरुवातीला त्याचा हे होतं, पण ते नंतर वगळण्यात आलं होतं. तर ते एक महत्त्वाचं होतं. त्याच्यानंतर हिंदीचा एक मुद्दा आपण डिस्कस केलेला आहे. दुसरं म्हणजे काय की जे काही स्ट्रीम एज्युकेशन होतं, म्हणजे अभियांत्रिकी म्हणजे अभियांत्रिकी, तर आता तुम्हाला एक स्कोप दिलेला आहे की तुम्हाला आता काही लोकांनी असं विचारलं होतं की UPSCवर काय इम्पॅक्ट होऊ शकतो. बघा आता हे UPSCसाठी तुम्हाला सोयीचं झालं. म्हणजे UPSCमध्ये आपण GSमध्ये हिस्ट्री करतो, जॉग्रफी करतो, पॉलिटी करतो. कितीतरी मोठ्या प्रमाणावर सर्वात जास्त जे प्रमाण आहे ते इंजिनियर्सचं आहे. बघा सर्वात जास्त जे UPSC क्लिअर करतात पर्सेंटेज वाईज इंजिनियर्स, प्रोफेशनल्स मोठ्या प्रमाणावर डॉक्टर्स आहेत. आता इंजिनिअरिंग करत असताना सिम्पली आता साधी गोष्ट आहे की तुम्हाला वाटलं की चला कॉन्स्टिट्यूशन आपण पॉलिटीचाही अभ्यास करूयात जेणेकरून, तर तुम्हाला हे हेल्पफुल झालं. आता
बऱ्याच लोकांचा हा इश्यू असतो की सायन्स बॅकग्राऊंड आहे, हिस्ट्री जिओग्राफी पॉलिटी कधी वाचलं नव्हतं, मग आता कसं होणार. तर हा एक खूप कॉमन प्रश्न असतो. तर उलट तुम्हाला आता हे पोषक आहे की UPSCच्या याच्याने पोषक, म्हणजे तुम्हाला हवी ती डिग्री, हवे ते विषय पण तुम्ही अभ्यासू शकता, प्लस तुमच्या करिअरसाठी तुम्हाला काही गोष्टी वाटतील तर त्याही तुम्ही याच्याबरोबर डील करू शकता. तर हा एक महत्त्वाचा याच्यातला हे आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की फक्त मार्क्स आणि मार्क्स याच्यावर जे काही होतं की ते प्रगती पुस्तक तेही बदलण्यात आलेलं आहे, तर ते एक महत्त्वाचं आहे. आणि वर्षातून जे आहे की 2 वेळा तुम्हाला मूल्यमापन करता येईल आता, आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्याला आपण कुठल्या पातळीवर आहो हेही कळेल. म्हणजे जे काही रट्टापंथीचा कार्यक्रम होता तो बंद होणं अपेक्षित आहे या सगळ्या याच्यातून, संशोधनावर भर. आता बघा, दरवर्षी जवळपास 5 लाख भारतीय विद्यार्थी केवळ संशोधनासाठी बाहेर जातात, परदेशामध्ये जातात. पण आता आपण संशोधनासाठी स्वतः वर्क करणार आहे आणि त्याच्यावर फोकस करणार आहे, तर ऑब्व्हियसली ही लोक इथं रिटेन राहतील. तुम्हाला मी बऱ्याचदा सांगतो की अमेरिका हा का सुपर पॉवर आहे, तर सिम्पल आहे. अख्ख्या जगातले जे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही जर सर्वे केला तर कुठं शिकायचं म्हटल्यानंतर ते अमेरिकेत म्हणतात, कारण तिथल्या विद्यापीठांचा दर्जा आणि त्या सगळ्या बाबी लक्षात घेता. आणि म्हणून हे विद्यार्थी तिकडे जात असतील तर आपले जे विद्यार्थी आहेत ते पण इथंच रिटेन केले तर अमेरिकेला जो ब्रेन गेन होतो, बघा हे सगळं जे काही गणित आहे ते कसलं आहे, ब्रेन गेन. म्हणजे जो काही त्यांना सगळे बुद्धिजीवी किंवा अभ्यासू लोक तिथं जातात, मोस्ट प्रॉब्ली ते तिथंच त्यांना अशा फॅसिलिटीज देतात की ते तिथंच मग सेटल होतात, आणि तिच्यातून अमेरिका सुपर पॉवर झालेला आहे. तर हे संशोधन आपल्या इथं फोकस होईल, त्याच्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांना बाहेर जायची गरज नसणार आहे. तर ते एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं जे आहे ह्या सगळ्या याच्यामध्ये की 6% जे आहे ते आपण GDP याच्यावर वापरायचं आहे आपल्याला. तर ते एक महत्त्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये बघू आता सगळ्या गोष्टी, पण एक आहे की आता हे पण आहे की द सेंटर विल हॅव टू कन्व्हिन्स स्टेट्स दॅट द नॅशनल पॉलिसी बेनिफिट्स ऑल. आता बघा, कुठलीही गोष्ट जी आहे, एखादी पॉलिसी आली तर ती लगेच इम्प्लिमेंट होऊन गोष्टी वर्क होते असं नाही आहे. सिम्पल गोष्ट अशी आहे की आता याचं जे आहे इम्प्लिमेंटेशन फार महत्त्वाचं आहे. इम्प्लिमेंटेशन कोण, केंद्र सरकारच करेल का, नाही, तर तिच्यामध्ये स्टेट पण आहे. म्हणजे संघराज्य प्रणाली जी आहे आपली, स्टेट आणि फेडरल स्ट्रक्चर, ते फेडरल स्ट्रक्चर खूप महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे. त्याच्यामुळे ही पॉलिसी किती चांगली आहे हे आता केंद्राला राज्यांना पटवून द्यावं लागेल, कारण याची अंमलबजावणी हे इतकं सोपं नाही आहे. आता बघा, आपण याचं लेक्चर बनवण्यासाठी थांबलो होतो, त्याचं रिझन एवढंच आहे की आपल्याला वेगवेगळ्या लोकांची मतं बघायची होती, त्याचं विश्लेषण आता होतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती हीच आहे की पॉलिसी चांगली आहे त्याच्याबद्दल बिलकुल दुमत नाही. हे खूप चांगले इन्ग्रेडियंट्स तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही तुमच्या हाताने आता याचं काय बनवता हे फार महत्त्वाचं आहे. आणि ती इम्प्लिमेंटेशनच इथं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण तुम्ही ज्या वेळेस इतकं टिपिकल आपला जो साचा होता आधीचा, त्या साच्यातून बाहेर पडला आणि एक फ्लेक्झिबल धोरण तुम्ही आणलेलं आहे एज्युकेशनचं, तर ते राबवताना आपली जी व्यवस्था आहे, आपली जी सिस्टीम आहे, तीच त्याला अनुकूल आहे का हे फार बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी लागणारं बजेट असेल आणि त्या सगळ्या गोष्टी, आणि त्या तुम्हाला राज्यांना समजवून सांगाव्या लागतील आणि तिच्यातून गोष्टी होतील. कारण ह्या सगळ्या याच्यामध्ये जे काय आहे की कमर्शियलायझेशन एज्युकेशनच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. मग त्या गोष्टी कशा डील होणार, काही याच्यात ह्या असं म्हटलं गेलेलं आहे की याच्यात संसदेमध्ये चांगली चर्चा होणं अपेक्षित होतं, ती झालेलं नाही आहे, शशी थरूर यांचं म्हणणं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मोठ्या प्रमाणावर असंही म्हटलं जातं की याच्यामधून प्रायव्हेटायझेशन मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं. तर त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर याच्यात एवढं आहे की आता स्टेट्सला समजून सांगणं आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, बाकी मग मुद्दे तेच आहेत. आता सरदार उधम सिंग, बघा आपण उधम सिंग यांचं नाव ऐकतो. 1940मध्ये डायरला यांनी लंडनमध्ये मारलं होतं. आणि कशासाठी मारलं होतं, तर जालियनवाला बाग हत्याकांड जे आहे 1919, तर 21 वर्ष वाट बघितली होती उधम सिंह यांनी. आणि लंडनमध्ये तिथं एका कार्यक्रमात आलेल्या असताना पुस्तकात पिस्तूल घेऊन गेले होते ते, आणि त्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. तर उधम सिंग जे काय आहेत तर ते आपल्या रिव्होल्युशनरी ह्याच्यामध्ये आहेत, त्यांचा रेफरन्स. आणि त्यांची जी आहे ती है ना 81वा मटेरियल डे आहे, ते पंजाब सरकारने ती ॲड दिलेली आहे. पण एक आहे की जालियनवाला बाग हत्याकांड आणि उधम सिंग, हे 2 रेफरन्सेस तुम्हाला माहीत पाहिजेत. भारतासाठी समूह प्रतिकार हा उपाय नाही. बघा, समूह प्रतिकार म्हणजे काय, हर्ड इम्युनिटी जी काय आहे तर ती भारतासाठी नाही. या हर्ड इम्युनिटीवर एक सेपरेट लेक्चर मी ऑलरेडी बनवलेलं आहे, त्या लेक्चरला मी परत एकदा पोस्ट करतो आपल्या टेलिग्रामवर. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं हे मत आहे, आणि अजूनही यांनी मान्य केलेलं नाही की भारतात कम्युनिटी स्प्रेड होतो आहे. कम्युनिटी स्प्रेड काय असतो की ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला कोविड-19 पॉझिटिव्ह आला आहे, तर त्या केसमध्ये त्या व्यक्तीचा नेमका रेफरन्स काय, त्याला कुठून कोविड-19 झाला हे आपल्याला ट्रेस करता येत नाही, म्हणजे कुठल्याही व्यक्तीला, तर तो कम्युनिटी स्प्रेड असतो. आणि समूह प्रतिकार जे आहे ते भारतासाठी नाही. समूह प्रतिकार म्हणजे काय,
की जे काही लॉकडाऊन वगैरे आहे ते सगळं उठवायचं, म्हणजे जेणेकरून एक जवळपास 80% लोकांना तो कोविड-19 होईल आणि मग तिच्यातून जी बरीचशी लोकं स्वतःच्या इम्युनिटीच्या बेसवर येतील. जसं आपण दिल्लीमध्ये त्यांनी टेस्ट केला तर तिच्यामध्ये 20 ते 25% जी लोकं आहेत, तर ती 20 ते 25% लोकांना ऑलरेडी करोना होऊन ते बरे झालेले आहेत आणि त्यांना माहीतही नाही त्यांना करोना झाला होता. अँटीबॉडीज त्यांच्या बॉडीत आलेल्या आहेत. मग हे अशी जी लोकं आहेत त्यांची इम्युनिटी, ती लोकं रिकवर होतील, त्यांना परत मग त्याच्या अगेन्स्ट जे काय येतं की सेकंडरी इन्फेक्शन नाही होणार आणि त्याला जे आहे ते हर्ड इम्युनिटी किंवा समूह प्रतिकार असं म्हटलं जातं. आणि आपण एक देश पण बघितला होता ज्या देशाने हा सगळा प्रयोग केला होता. पण कसं असतं की जे पाश्चिमात्य देश आहेत, युरोपियन वगैरे, तिथली लोकसंख्या फार कमी आहे, तिथल्या फॅसिलिटीज पण चांगल्या आहेत आणि हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर त्या सगळ्या गोष्टींचा विचार येत आहे. भारतासारख्या देशाला समूह प्रतिकार शक्य नाही हे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलेलं आहे. आणि नक्कीच मलाही वाटतं की भारतासारख्या देशासाठी आपण हे सगळं असं सोडू शकत नाही की आता ह्या सगळ्या परिस्थितीत आपल्याला बेड मिळत नाही. समूह प्रतिकार जर झाला आणि त्याच्यामध्ये जर लोकांनी खूप गर्दी केली हॉस्पिटल्समध्ये तर ते भयानक होणार. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड जी आहे, HAL, नाशिकचा प्रकल्प आहे हा हिंदुस्थानी एरोनॉटिक्सचा, तो संकटात आहे सध्या. का संकटात आहे की जवळपास त्याच्याकडे कामच नाही दुसरं कुठलं. आता 1.5 दशकात 15 वर्षे त्यांनी 220 सुखोई विमानं बांधणीचा कार्यक्रम पूर्ण केला. आपण सरकारने नंतर नवीन कुठली मागणी त्यांच्याकडे केलेली नाही. म्हणजे 20 वर्षापूर्वी आपण 272 सुखोई विमानं खरेदी केली होती रशियाकडून. ओके, तर ही रशियाची आहे सुखोई जी विमानं आहेत तिच्यातली 50 आपण थेट घेतली होती, म्हणजे रशियाकडून 50 घेतली होती. 220 विमानं जी आहे ती तंत्रज्ञान हस्तांतर करारान्वये भारतामध्ये तयार झाली होती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमुळे. ती तंत्रज्ञान हस्तांतर करायचं आणि मग इथंच बनवायची आणि तिच्यामधून मोठ्या प्रमाणावर मग तिचं डोमेस्टिक जे काही बिझनेस आहेत आणि स्वदेशी स्तरावर बऱ्याच गोष्टी वर्क होतात. आता स्वदेशी बनावटीच्या 83 हलक्या वजनाच्या तेजस खरेदीचा जो प्रस्ताव आहे तो प्रलंबित आहे. म्हणजे तेजस विमानं आपण बघितलेले आहेत, हलकी विमानं, तर ती बनणार आहेत. हलकी म्हणजे वजनाने हलकी, टेक्नॉलॉजीमध्ये चांगली असतात. तर ही स्वदेशी बनावटीची तेजस विमानं जी आहेत ती जर बनवण्याचा यांना कॉन्ट्रॅक्ट मिळाला तर हे परत एकदा सर्वाईव्ह होऊ शकेल. परंतु आता किरकोळ जुन्या विमानाची दुरुस्ती वगैरे अशी कामं इथं आहे आणि त्याच्यामुळे हा पूर्ण प्रोजेक्टच संकटात आहे. मग एकीकडे ज्यावेळेस आपण राफेलसाठी आनंद व्यक्त करतोय तर त्यावेळेस आपलं हे काम आहे की आपल्या ज्या काही भारतीय कंपन्या आहेत की जिच्यामुळे मोठ्या प्रमाणावर आपल्याला ती हेल्प होते, डोमेस्टिकेशन, स्वदेशी तंत्रज्ञान आपण विकसित करतो, तर त्यांच्याकडेही आपण चांगलं लक्ष देणं गरजेचं आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 29 ऑगस्टला दिले जातात. पहा, 29 ऑगस्ट काय आहे? हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन आहे. राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून तो साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल तुम्ही वाचलं नसेल तर तुम्ही गुगलवर वाचू शकता. मेजर ध्यानचंद ही काय व्यक्ती होती आणि कशा पद्धतीने ते हॉकी खेळायचे. लिटरली हिटलर चालून आला होता आणि त्यांनी ती बॅट बघितली होती की बाबा हिच्यात काही स्प्रिंग लावलं, काय लावलं, म्हणजे काय हे हॉकीची एवढी ती काठी आणि तिच्याने सगळे गोल होतात. मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल काय आहे तर मेजर ध्यानचंदसारखी जी लोकं होती, म्हणजे खरं तर भारतरत्न वगैरे त्याच्यात तेही त्या रेसमध्ये ते होतं नाव, पण ते मागे पडलं. तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की तेंडुलकरला ज्यावेळेस मिळालं होतं बघा, त्यावेळेस मेजर ध्यानचंद यांचंही नाव मोठं जोरात होतं. त्यावेळेस भारताला बरेचसे जे आहेत ऑलिम्पिक मेडल्स ते मिळालेले आहेत आणि हॉकीत तो दबदबा होता. 29 ऑगस्ट हा जो दिवस आहे त्या दिवशी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य, ध्यानचंद हे सगळे पुरस्कार राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातात. परंतु 2020 करोनामुळे आता या पुरस्काराच्या वितरणास विलंब होऊ शकतो. तिच्यात दुसरा एक इश्यू आहे की याच्यामध्ये काय झालं होतं की सगळी व्यवस्था गडबडल्यामुळे यावेळेस क्रीडा मंत्रालयाने अधिकार दिले होते की स्वतः तुम्ही शिफारस करू शकता तुमची पुरस्कारासाठी. तर इतक्या शिफारसी तिथं आलेल्या आहेत, त्याच्यासाठी कमिटी पण बनलेली नाही आहे. म्हणजे या सगळ्या ज्या स्वतःच्या शिफारसी आहेत किंवा त्यांनी जे काही सबमिट केलेलं आहे त्याचा आता स्क्रुटिनी करावी लागेल, तीही झालेली नाही आहे. आणि 29 ऑगस्ट आजपासून म्हणजे पुढचे 29-28 दिवस आहेत, पण त्याच्यात ते शक्य नाही. आता दुसरा एक निधी लक्षात ठेवा, पंडित दीनदयाल उपाध्याय राष्ट्रीय कल्याण निधी, क्रीडापटूंसाठीचा निधी असतो हा. तर तेवढा एक MCQ करता लक्षात ठेवा. एका खेळाडूला याच्यातून 5 लाखाची मदत देण्यात आली क्रीडा मंत्रालयाद्वारे आणि त्या खेळाडूला आता सध्या पैसे नव्हते कोविड-19मुळे, तर ते शेतात मजुरीवर कामाला होतं. 30 जुलै जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन असतो. वर्ल्ड डे अगेन्स्ट ट्रॅफिकिंग इन पर्सन्स. तर 30 जुलै 2014ला हा पहिल्यांदा जागतिक मानवी तस्करी विरोधी दिवस साजरा करण्यात आला होता. म्हणजे 14 हा दरवर्षी होतो. याची 2020ची संकल्पना आहे फर्स्ट रिस्पॉन्डर्स टू ह्युमन ट्रॅफिकिंग.
म्हणजे पहिल्यांदा कोण व्यक्त होतं आहे त्यासंबंधी. ब्ल्यू हार्ट कॅम्पेन. आता ब्ल्यू हार्ट कॅम्पेन काय आहे, तर युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राईम यांच्याद्वारे मानवी तस्करी रोखण्यासाठीचं हे अभियान आहे. MCQ करता लक्षात ठेवा, ब्ल्यू हार्ट कॅम्पेन. त्याच्यानंतर शमशेर सिंग विरुद्ध पंजाब राज्य खटला आहे बघा हा, है ना. आपण खटल्यांची पण सिरीज सुरू केलेली आहे एक, आणि त्याला तुमचा प्रतिसाद पण चांगला आहे. शमशेर सिंग विरुद्ध पंजाब राज्य हे जे राजस्थानमध्ये सगळं चालू आहे, तर त्याच्याशी रिलेटेड, राज्यपालाशी रिलेटेड हे खटले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने असं स्पष्ट केलं होतं या खटल्यामध्ये की राज्यपाल मंत्रिमंडळाचं म्हणणं टाळू शकत नाही. रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंटचं जे तत्व आहे, ती संकल्पना आहे, त्याला पूरक म्हणून राज्यपालाने मंत्रिमंडळाचा सल्ला ऐकणं बंधनकारक आहे. शमशेर सिंग विरुद्ध पंजाब राज्य 1974. नबम रेबिया व बंगम फेलिक्स विरुद्ध डेप्युटी स्पीकर 2016 हा खटला जो आहे, याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत मुख्यमंत्र्यांकडे बहुमत आहे तोपर्यंत राज्यपालाला विशेष अधिकार नाहीत, म्हणजे डिस्क्रिशनरी पॉवर वापरण्याचा अधिकार नाहीत, आणि राज्यपालाला कॅबिनेटच्या सल्ल्यानुसारच काम करावं लागेल. आणि राज्यपालासंबंधीचा बराच इश्यू आहे सध्या. सर्वोच्च न्यायालयाने प्राणी आणि पीक या दोघांना वाचवा याच्यासाठी एक निर्णय दिलेला आहे काल 30 जुलैला, की बऱ्याचदा असं होतं जसं हत्ती वगैरे आहेत की ते शेतात येतात वगैरे. मध्यंतरीच्या काळात तो अननसवाला इश्यू झाला होता. तर एक्सप्लोजिव्ह दॅट डू नॉट किल बट मेक नॉईस, म्हणजे अशी स्फोटकं जी आवाज करतात पण जीवितहानी करू शकत नाही. आणि रबर बुलेट्स, तर यांचा वापर जो आहे तो प्राणी आणि पीक या दोघांना वाचवण्यासाठी करायचा. म्हणजे प्राण्यांसाठी तुम्ही रबरच्या बुलेट्स की त्याच्यामुळे ते घाबरतील परंतु त्यांना इजा होणार नाही, आणि एक्सप्लोजिव्स, तर त्याचे वापर करा. ओके. एक अहवाल आहे, कॉमनवेल्थ देशांमधली आधुनिक गुलामगिरी, मॉडर्न स्लेव्हरी, कॉमनवेल्थ ह्युमन राईट इनिशिएटिव्ह आणि अँटी स्लेव्हरी ऑर्गनायझेशन वॉक फ्री यांचा अहवाल आहे. आणि कॉमनवेल्थ देश जे आहेत त्याच्यातले 40% नागरिक जे आहेत ते आधुनिक गुलामगिरीचा भाग आहेत, आणि त्याच्यासाठी हे जे 54 देश आहेत कॉमनवेल्थचे ते काही करत नाही, कुठली ठोस पावलं उचलत नाही. 2030पर्यंत आधुनिक गुलामगिरी नष्ट होण्याची चिन्ह या 54 दिवसात दिसत नाहीत. तर हा एक खूप खूप महत्त्वाचा हे आहे, मॉडर्न स्लेव्हरी, है ना. कालचे प्रश्न बघा, संरक्षण क्षेत्रात किती प्रत्यक्ष गुंतवणूक करण्याचा विचार आहे, ते 74% होतं बघा, है ना. गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य हा जो खटला आहे तो कशाशी संबंधित आहे, तर तो जो आहे तर तो फंडामेंटल राईट्स, तुमचे जे मूलभूत अधिकार आहेत त्या संबंधीचा हा खटला आहे. मूलभूत अधिकारांच्या बाबतीमध्ये कसल्याही पद्धतीने संसद त्यांना बदलू शकत नाही वगैरे. नंतरच्या काळात काल आपण केशवनंदा भारती केस बघितली होती की तिच्यामध्ये हा निर्णय दिला होता की तुम्ही काहीही बदलू शकता पण तुम्ही बेसिक स्ट्रक्चर बदलू शकत नाही. वनविहार राष्ट्रीय उद्यान कुठं आहे, तर ते मध्य प्रदेश, भोपाळ. नागार्जुन सागर व्याघ्र प्रकल्पाबद्दल बिनचूक विधान निवडा. भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प बरोबर आहे, गोदावरी नाही, कृष्णा नदी वाहते बघा इथून, कृष्णा. ओके. वाघांची संख्या वाढली आहे, बरोबर आहे, अ आणि क याचं उत्तर आहे. हिताम हे कोविड-19साठीचं ॲप तेलंगणाने काढलेलं आहे. आजचे प्रश्न घ्या. द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 प्रोव्हाइड्स द इंग्रेडियंट्स अँड द राईट रेसिपी. व्हॉट वी मेक ऑफ इट डिपेंड्स ऑन अस. इलॅबरेट. ओके. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तुम्हाला येत्या काळामध्ये 100% नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020वर प्रश्न येतात, ते प्रिपेअर करून ठेवणं गरजेचं आहे. MPSC SA बघा, स्किल डेव्हलपमेंट इज की टू प्रॉस्परस इंडिया. स्किल डेव्हलपमेंट हेच संपन्न भारतासाठीचं खरं गुरुकिल्ली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 बाबत बिनचूक विधान निवडा. शालेय शिक्षणाची रचना 5-3-3-4 5+3+3+4 अशी झाली आहे. मानव संसाधन मंत्रालयाचं नाव शिक्षण मंत्रालय झालं आहे. MPhil ऐवजी थेट PhDसाठी प्रवेश, MPhil रद्द झालेला आहे. फक्त फक्त ब. राष्ट्रीय शिक्षण धोरणातील स्कूल कॉम्प्लेक्सनुसार किती शाळांना एकत्र सुविधा वापरता येतील? 20, 30, 50, 11. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार शिक्षणावर GDPचा किती टक्के खर्च अपेक्षित आहे? 4, 6, 8, 5. सायबर सुरक्षेबद्दल खालीलपैकी कोणत्या घटकांचा विचार केला जातो? पॅरिस कॉल, बुडापेस्ट कन्व्हेन्शन, GGE, OEWG. फक्त ब, कड. खालीलपैकी बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा खटला कोणता? RC कूपर, माधवराव सिंधिया, केशवानंदा भारती, गोलकनाथ. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.